संकेत कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव आणि आवारी ट्युटोरियल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मारेगाव तालुक्यातील इयत्ता 10वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संकेत महाविद्यालय महाकुलकर कॉम्प्लेक्स मारेगाव येथे आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि शिक्षण प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद गानार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून तुषार कोंडावर उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय पोटे, आदर्श महाविद्यालय मारेगाव, तसेच घनश्याम आवारी, संचालक आवारी ट्युटोरियल्स वणी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सातत्य आणि योग्य नियोजनाच्या जोरावर यश संपादन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन निखाडे सर यांनी केले. यावेळी संकेत गानार, गणेश पंधरे तसेच कर्मवीर महाविद्यालय चिचमंडल येथील माजी मुख्याध्यापक खेकारे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विशेष सत्कारमूर्ती म्हणून प्रशांत वाघमारे आणि अनिकेत काटकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मारेगाव तालुक्यातील 10वी परीक्षेत 75% अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन संकेत कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव व आवारी ट्युटोरियल्सच्या वतीने करण्यात आले होते. मिनिमम 5 मिनिटाचा जर फोकस तुम्ही प्राप्त केला ना तर तुम्ही आय एस होऊ शकता. 5 मिनिटाचं मी तुम्हाला सांगतो. आपल्यापाशी मायक्रो सेकंडचं फोकस आहे, त्याच्यात सुद्धा यांनी सर्वांनी प्रगती केलेली आहे. म्हणून लक्षात घ्या की 5 मिनिटाचं फोकस जर तुम्ही प्राप्त केलं तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नाव घ्या संकेत कॉलेजचं दिल्लीत जेव्हा राहाल ना की या कॉलेजने मला घडवलं. म्हणून त्यासाठी तुम्ही काय करायचं पुन्हा सांगतोय की ते मिळवण्यासाठी 2 गोष्टी करा. पुन्हा रोज 1 तास घाम काढा. रोज मुली आहे दोरी घ्या. आले का लक्षात? सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सन्माननीय विनोदजी गानार सर तथा प्रमुख अतिथी म्हणून तुषारजी कोंडावार सर, प्रमुख मार्गदर्शक श्री संजयजी पोठे सर, सन्माननीय श्री आवारी सर तथा फुले आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान मारेगाव कार्यकारी मंडळ सन्माननीय संकेतजी गानार सर यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले तथा आपला अमूल्य वेळ कार्यक्रमाला देऊन विद्यार्थ्यांना सदिच्छा भेट दिली. आणि सन्माननीय व्यासपीठाला सांगू इच्छितो की निश्चितच आपण दिलेल्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांच्या जीवनात भरगच्च असा यशस्वीरित्या फायदा होणार असे सांगू इच्छितो. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या पूर्व परवानगीने आजचा 10वी उत्तीर्ण गुणवंत कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. मी जाताना तेच सांगितले, तू खूप हुशार आहे, तुझ्याकडे ॲबिलिटी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण प्रश्न एकच येतो. कारण कसं माणूस खूप जरी हुशार असेल पण त्याला मार्ग खूप महत्वाचा असतो, मार्ग मिळणं खूप महत्वाचा असतो. आणि तो मार्ग जर मिळाला तर खरंच तो सक्सेस होतो. मारेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये आपण ही शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आणि आम्हा सर्वांच्या कल्पनेतून या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हावा अशा प्रकारचं नियोजन करायचं असं ठरलं आणि त्यावर अगदी कमी वेळामध्ये आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि आम्हाला सुद्धा मनस्वी याच्यात आनंद झाला की त्यांनी वणीतून इतकं सगळं त्यांचे क्लासेस परमोच्च शिखरावर असताना सुद्धा मारेगावसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता वेळ देण्याचं त्यांनी निश्चित केलं. मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो की त्यांनी ही समर्थता दाखवली आणि विद्यार्थ्यांना मी काही देऊ शकतो अशा प्रकारची त्यांच्यामध्ये जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे की कुठल्याही विद्यार्थ्यांना वातावरण कसं आहे यापेक्षा तुम्ही मनामधून निश्चितपणे जर आपण आपला गोल जर सेट केला असेल तर त्याच्यात निश्चितपणे तुम्हाला यश येतो. मैंने गर्मी और ठंडी दिमाग का खेल
मैंने सोचा ही नहीं की गर्मी होती, तो गर्मी नाही होती. तुम्ही जे विचार कराल तेच तुमच्या समोर उपस्थित होत असते. त्याच्यामुळे गर्मी हा विचार काढून टाका. आणि अशाच रूममध्ये बसायचं आहे का नाही, आपल्याला वर हॉल वेगवेगळे आहेत. आता सध्या परिस्थितीत जे वापरित होतं, जे साफसुथचं आहे ना, कारण आता कॉलेज बंद आहे तर काही दिवस तर डस्ट बसून असेल, त्याच्यामुळे आपण या हॉलमध्ये कार्यक्रम घेतो. दुसरी गोष्ट, मला जो आलेला अनुभव आहे आणि मला ते अनुभव ऐकून खूप छानही वाटलं, कुठेतरी मनात विचारही आला. मी एका विद्यार्थ्याला फोन केला ज्याला आय थिंक 90-92 असे काहीतरी मार्क आहे. त्याला फोन केल्यानंतर की बा तुझं काय विचार आहे, कुठे जायचं आहे, काय आहे, असं काउन्सिलिंग चालू होतं. त्याचं उत्तर असं आलं की मला 92% आहे, ॲलेनवाले माझ्या घरी बसून आहे, तुम्हाला गरज असेल तर या. आता हे थोडंसं आपल्याला रूढही वाटते, पण आपण दुसरा जर विचार केला तर त्या व्यक्तीने बरोबर बोललं. मी वर्षभर मेहनत केली आहे, माझ्या मेहनतीवर उभं झालं आहे, तुम्हाला गरज असेल तर या, अदरवाईज काही गरज नाही, मी डबल मेहनत करायला तयार आहे. ही हा जो ॲटिट्यूड असतो, हा ॲटिट्यूड विनर्समध्ये येत असतो, लुजर्समध्ये नाही.